देवी वळणाची बळ येऊ दे हिमतीला झुंजार होनी ललकार आसमानाला लावून कपाळी माती घे झेप तिच्या पाठी हुंकार भरारीसाठी पेटू दे मनाच्या वाती मानमनी अभिमान मनाची शान खुल्या आसमानी शान खुल्या आसमानी हा रंग चढू दे ही झिंग चढू दे हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे रंग चढू दे ही झिंग चढू दे हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे हे ममता मायेची रे सोबतीला मातीचा गंध जरासा घे सोबतीला घामाच्या थेंबा मधुनी अंकुर उगवूनी यावा अंगार नव्या धमन्यांचा रुजवात बनूनी जावा शिवधनुष्य घे पेलूनी सामर्थ्याला वपणाला हा रंग चढू दे ही झिंग चढू दे हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे रंग चढू दे ही झिंग चढू दे हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू इश्क से आगे कुछ नहीं कुछ नहीं कुछ इश्क से बेहतर कुछ नहीं कुछ नहीं कुछ इश्क से ऊपर कुछ नहीं कुछ नहीं कुछ इश्क बिना हम कुछ नहीं इश्क से ऊंचा इश्क से बढ़कर इश्क से अच्छा इश्क बिना हम कुछ नहीं चाहे जो आए लगे दिल में इश्क मोहब्बत सबको गले लगाना अपने कल्चर की है आदत दक्षिणेची काशी म्हणून ओळखले जाणाऱ्या या नाशिकमध्ये धार्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक गोष्टींचा वारसा लाभलेला आहे आणि आजच्या या पावनभूमीमध्ये आजचा हा महाराष्ट्र नायक पुरस्कार सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये आजचा हा सोहळा उत्कृष्टरित्या पार पडत आहे. त्या ठिकाणी आपल्याला प्रमुख अशा मान्यवरांची उपस्थिती लाभलेली आहे. त्यामध्ये आपल्या कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती म्हणजे आदरणीय वैशाली सोनवणे मॅडम, समाजसेविका, उत्कृष्ट अशा लेखिका, त्यांची आजच्या या सोहळ्याला प्रमुख उपस्थिती लाभलेली आहे. त्यांचं सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे. स्वैग से करेंगे सबका स्वागत स्वैग से करेंगे सबका स्वागत मिलके चलता चल मसले करके हल बेहतर होगा कल ये सबसे कहते रहना बन के दिल दिल ही है मंजिल मंजिल पे तू मिल सब का है ये कहना कहना चाहे जो आए लेके दिल में इश्क की इबादत सबको गले लगाना अपने कल्चर की है आदत स्वैग से करेंगे सबका स्वागत Y'all ready to bring the riff back स्वैग से करेंगे सबका स्वागत पत्रकार बंधू भगिनी आणि माझ्या प्रिय उपस्थित सज्जनो, नाशिकच्या या पावनभूमीमध्ये प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या संतांच्या विचारांनी समृद्ध झालेल्या अशा या संस्कृतीमध्ये आयोजित आजचा महाराष्ट्र नायक राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा, या सोहळ्यामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. समाजात विविध क्षेत्रांमध्ये निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या सर्व व्यक्तींचे किंवा पुरस्कारांचे या ठिकाणी पुनश्च एकदा स्वागत. या मंगल ज्योतीने यशाचा दरवळ पसरू दे.
विशिष्टांच्या कार्याला आता नव्या दिशांचा प्रकाश निवडे. सर्व उपस्थित मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या या पुरस्कार सोहळ्याची गोड सुरुवात अशी गीतप्रज्वलाने करावी. ऊंचे रहे जो तेरे कद से इरादे, तो ये फलक मगरूर है ठान लिया हमने सूरज सा जलना है, सपनों को दो परवाज़ अगर उड़ने की तमन्ना है. आस्तेकदम महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवदान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय गुलामवंश सिंहासनाधीश्वर महाराज राजाधिराज राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी. छत्रपती शिवाजी महाराज ज्यांची आज जयंती आहे, राजमाता अहिल्याबाई होळकर, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता सरस्वती या सर्वांना अभिवादन करतो. संपूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी आलेले मान्यवर त्यांचे सर्वप्रथम आभार व्यक्त करतो. BSF बहुद्देशीय संस्था अमरावती, तत् कबीर बहुद्देशीय संस्था बुलढाणा आणि उपेक्षित नायक न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र नायक राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचं या ठिकाणी नाशिक नगरीत आपण आयोजन केलेलं आहे. त्या कार्यक्रमाचा संकल्प किंवा जी थीम होती तर सन्मानातून साकार होणार वृद्धाश्रम. तर जेव्हा संस्थेच्या वतीनं आम्ही छोटे मोठे उपक्रम राबवत होतो, काही रस्त्यावर त्यांना ब्लँकेट वाटप करत होतो, वृद्धाश्रमात काही वाटप करत होतो, तेव्हा अनेक लोक अनेक वृद्ध आम्हाला रस्त्यावर फुलाच्या कडेने म्हणजे वाईट अवस्थेत दिसले. त्यामुळे कुठेतरी इथून 4-5 वर्ष आधी मनात कल्पना निर्माण झाली की बा वृद्धांसाठी काहीतरी करावं, आणि त्याच उद्देशाने ही संकल्पना आपल्या सर्वांच्या सहकार्याने आशीर्वादाने या ठिकाणी राबवत आहोत. जास्त वेळ न घेता कार्यक्रमाला सुरुवात करूया. आणि कार्यक्रमाच्या सुरुवातीला एक मुलगा आहे आयुष गायकवाड, तर त्या मुलाला आजार आहे. तर त्या आजाराचं नाव मला येत नाही. त्याला ब्लड बाहेरून डोनेट करावं लागतं किंवा त्याला घ्यावं लागतं. त्याच्या आज ब्लड तयार होत नाही, तर त्याला मदतीची गरज असते. तर दर महिन्याला त्याच्या आई वडिलांना बाहेरून कुठंतरी ब्लड विकत घ्यावं लागतं किंवा डोनेट करून घ्यावं लागतं. तर या ठिकाणी कार्यक्रमाच्या सुरुवातीला पहिला पुरस्कार आणि BSF बहुद्देशीय संस्था व तत्कबीर बहुद्देशीय संस्थेच्या वतीनं
11,000 रुपयाची आर्थिक मदत आपण त्याला या ठिकाणी करत आहोत. धन्यवाद. संपन्न होत आहे. संतांची परंपरा, संस्कृतीची समृद्धी आणि अध्यात्माचा सुगंध लाभलेला नाशिक नगरीला संतभूमी आणि धर्मनगरी म्हणून ओळखले जाते. गोदावरीच्या पवित्र तीरावर बसलेलं नाशिक हे केवळ धार्मिकच नव्हे तर सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचे समृद्ध असलेलं शहर आहे. याच भूमीमध्ये प्रभू श्रीरामांनी वनवास काळामध्ये वास्तव केले. तसेच पंचवटीचे महत्त्व जगभर प्रसिद्ध झालेले आहे. कुंभमेळ्यासारख्या जगातील सर्वात मोठा आध्यात्मिक सोहळा येथे भरतो. संत निवृत्तीनाथ, संत जनार्दन स्वामी तसे अनेक समाज प्रबोधन करणाऱ्या थोर विभूतींनी या भूमीला आपल्या कार्याने जपले जाते. अशा या प्रेरणादायी भूमीमध्ये BSF बहुउद्देशीय संस्था आणि सत्कबीर बहुउद्देशीय संस्था बुलढाणा आणि उपेक्षित नायक म्हणून यांच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना गौरवणारा हा सोहळा म्हणजे समाजातील प्रेषामी आणि त्यांच्या कार्याने जनमानसात विश्वास निर्माण झाला. अशा लोकनेत्यांच्या आगमनाने आजचा हा सोहळा अधिकच दिमागदार झालेला आहे. तर या ठिकाणी आपण आजच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीच्या मान्यवरांची लाभलेले आहे, त्यांचा या ठिकाणी आपण सत्कार करणार आहोत. सर्वप्रथम आदरणीय माननीय श्री कार्तिकजी अर्जुन डांगे सर, हिंद मजूर संघ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, इंडिया सिक्युरिटी प्रेस ISP CLT मजूर संघ उपाध्यक्ष यांचा सत्कार आदरणीय भूषण सरदार सर यांनी करावा अशी तेरे कद से इरादे तो ये फलक मगरूर बेबस होके तेरे याद दिखेगा मजबूर. तुम ताना ना तुम ताना ना तुम ताना ना ना तुम ताना ना 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 तुम ताना ना तुम ताना ना तुम ताना ना ना तुम ताना ना ना ना. उपाध्यक्ष येवला सराव विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस. कहरा घना तो मगर गम न मना, जरा कदम बढ़ा ये छट जाएगा. हो भले कहरा घना तो मगर गम न मना, जरा कदम बढ़ा ये छट जाएगा. नजरिया बदल के नजारे बदल दे, खिलाफत के सारे इशारे बदल दे. पैरों पे आके तेरे मंजिल रुकेगी जरूर. सूरज सजना है, सपनों को दो परवाज़ अगर उड़ने की तमन्ना है ठान लिया जोगी रे जोगी तेरे मन के सितारे कर दे तेरे मौज मीनारे. रब बख्शेगा तुझको किनारे. हो जोगी रे जोगी तेरे मन के सितारे कर दे तेरे मौज मीनारे. रब बख्शेगा तुझको किनारे. माननीय व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व प्रमुख मान्यवर आणि
संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्यकर्ती करणाऱ्या पुरस्कारार्थींचे मी ह्या सोहळ्यामध्ये सहर्ष स्वागत करते. खरं तर आता खूप वेळ झालेला आहे आणि आपल्याला लगेचच पुरस्कार चालू करायचे आहेत, म्हणून मी जास्त काही बोलणार नाही. परंतु असं म्हणतात की प्रत्येक ठिकाणी मी सांगते की कितीही पुतळा देव तरी देव अजून धावला नाही. कितीही पुतळा देव तरी देव अजून धावला नाही. कुठे राहतो कुणास ठाऊक देव अजून भेटलाच नाही. देव मामलेदार संत शिरोमणी यशवंतराव महाराजांच्या आशीर्वादाने आणि जे आपल्या भारत संस्कृतीमध्ये संत होऊन गेलेले आहेत, त्यांनी असं सांगितलं आहे की संत माणूस आणि देव माणूस होऊन जगण्यापेक्षा माणूस म्हणून मानवतेची सेवा करणं हाच खरा धर्म आहे. आणि तोच उद्देश घेऊन हीच संकल्पना घेऊन सन्माननीय भूषण सरदार आजच्या ह्या पुरस्कार सोहळ्याचे जे आयोजक आहेत त्यांना कुठेतरी वृद्धांच्या ज्या वेदना आहेत त्या दिसल्या. कारण मी पण सप्तशृंगी आनंद आश्रम ट्रस्टी, त्या आनंद आश्रमवर ट्रस्टी आहे आणि तिथे गेल्यावर त्या वृद्धांच्या डोळ्यातल्या ज्या वेदना बघतो, जे दुःख बघतो, तर अशी परिस्थिती कोणावर येऊ नये असं मला वाटतं. आणि ह्या ह्या पुरस्कार सोहळ्यामागची जी संकल्पना आहे ती खरोखर चांगली आहे आणि म्हणून या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने का होईना तुम्ही सर्वांनी भूषण सरदार आणि त्यांच्या टीमला जी साथ दिली आहे, जे अनवट सहकार्य केलं आहे, त्यासाठी मी आपले वैयक्तिक हार्दिक आभार व्यक्त करू इच्छिते आणि असेच सहकार्य त्यांच्या पाठीशी सदैव राहू द्यावे असे मला वाटते. आणि असेच सहकार्य जर तुमचे राहिले तर भूषण सरदार आणि त्यांची टीम नक्कीच अजून चांगल्या पद्धतीने उल्लेखनीय कार्य केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मी एवढंच म्हणेन की ओंजळभर पाऊस दिला तर कवळभर पीक काढू, ओंजळभर पाऊस दिला तर कवळभर पीक काढू आणि मदतीतून सहकार्याच्या मातीतून सहकार्याचा अंकुर उगवला तर कुबेरालाही भीक वाढू, कुबेरालाही भीक वाढू. अशा पद्धतीने तुमचं सहकार्य आणि मदत आणि अशाच पद्धतीचं प्रेम ह्या टीमवर असू द्यावं. या टीमच्या भविष्यकाळाच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी संपूर्ण मंचाच्या वतीने त्यांना शुभेच्छा देते आणि इथेच थांबते. धन्यवाद. यांचा आजचा या महाराष्ट्र नायक पुरस्कार सोहळ्याला प्रमुख उपस्थिती म्हणून या ठिकाणी त्यांनी आपला बहुमूल्य वेळ आपल्यासाठी दिलेला आहे. सर्वांच्या वतीने त्यांचं पुनश्च एकदा स्वागत या ठिकाणी करते मी. तसेच त्यांनी धर्माधिकारी सर यांचे सुद्धा आदरणीय भूषण सर तसेच आदरणीय बंदेया बंदेया रे बंदेया राह पे चल बंदेया बंदेया रे बंदेया बंदेया रे बंदेया राह पे चल बंदेया. रुक जा रे बंदेया ये रात जरा सी है, बात समझ बंदेया कुछ देर ही बाकी है. रख यकीन आँखों से बादल आज हट जाएगा, चाँद तेरी आँखों में बंदेया चल के आएगा. बंदेया बंदेया रे बंदेया बंदेया रे बंदेया राह पे चल बंदेया. शंकर सरकटे यांनी आपला पुरस्कार स्वीकारण्यासाठी शुरुआत है तेरे
कहीं सीने पे जला ले आग ना आंख बंद कर जी बंदया अब उठ जरा तू जा माना कि मुश्किल है सफर पर सुन ओ मुसाफिर हो कहीं अगर तू रुका तो मंजिल आएगी ना फिर कदम कदम मिलाए जा गगन गगन झुकाए जा रख हौसला कर फैसला तुझे वक्त बदलना है डरना तो बंदया रुकना तो बंदया राह पे चल बंदया डरना तो बंदया रुकना तो बंदया राह पे चल बंदया बहुउद्देशीय संस्था अमरावती त्याचबरोबर संत कबीर बहुउद्देशीय संस्था बुलढाणा तसेच उपेक्षित नायक न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आपल्या पवित्र अशा नाशिक नगरीमध्ये संपन्न होत असताना महाराष्ट्र नायक राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा या सोहळ्याच्या निमित्तानं मंचावर उपस्थित असलेले साईबाबा हॉस्पिटलचे संचालक ज्यांनी अनेक हृदयांवर शस्त्रक्रिया करून रुग्णांचे प्राण वाचवलेले आहेत असा आपल्या सर्वांचे मार्गदर्शक डॉक्टर अनिरुद्धजी धर्माधिकारी साहेब त्याचबरोबर आमच्या नेपाळचे साई मंडल स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक आमचे मित्र रोहित डोंगर सर मंचावर उपस्थित सर्वांचा नामोल्लेख करणं शक्य नाही टाइम खूप झालेला आहे मंचावर उपस्थित असणारे आपण सर्वच मान्यवर आणि राज्यभरातून जिल्ह्याच्या बाहेरून आलेले पुरस्कारार्थी आपण सर्वजण या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित झाला मी आयोजकांच्या वतीनं प्रथमतः आपल्या सर्वांचं मनपूर्वक असं स्वागत करतो आणि आभार मानतो या ठिकाणी बीएसएफ बहुउद्देशीय संस्था आहे अनेक महत्वाचे कार्यक्रम या ठिकाणी यांनी आपल्या नाशिकच्या बाहेर महाराष्ट्रामध्ये पार पाडलेले आहेत कशाच्या मान्यवरांनी सामाजिक शैक्षणिक आध्यात्मिक कला क्रीडा अशा विविध क्षेत्रामध्ये जे काही उल्लेखनीय काम केले त्यांना कुठेतरी सन्मानित केलं जावं त्यांच्या पाठीवर कुठेतरी शाबासकीची थाप मिळाली या उद्देशाने संस्था या ठिकाणी कार्यरत करत असतात आणि मी आभार मानले तर या कार्यक्रमाचे जे आयोजक विश्वजी सरदार आणि त्यांचे सर्व सहकारी खूप असं अंतकरणापासून या समाजाच्या या मान्यवरांकरता त्यांचं मोलाचं असं योगदान या ठिकाणी आहे त्या ठिकाणी लेखक असतील कवी असतील साहित्यिक असतील वैद्यकीय क्षेत्रामध्ये
असे बरेचसे मान्यवर या ठिकाणी आहेत का त्यांचं नावलौकिक समाजामध्ये समाजाच्या बाहेर कसं आपल्याला त्या ठिकाणी प्रेरित करता येईल असं खूप छानसं असं काम या संस्थेच्या मार्फत त्या ठिकाणी केलं जातं. या ठिकाणी पुरस्काराचं मी सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो, त्यांच्या पुढील वाटचालीस भरभरणाच्या शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. या आयोजकांचे या ठिकाणी मी आभार मानतो. माध्यमातून बघत असणार जगसंबंधी नावाचं माझं यूट्यूब चॅनल आहे. ज्यात त्या आयडियाने गाणे बनवतो, ज्यात सगळे गाणे सुपर डुपर झालेले. त्यात पहिलं गाणं जे सुरुवात झालेली माझ्या गाण्यापासून ते गाणं आहे किंवा त्याचा पाठवलं नाही राजा तुम्हाला राजा रे गाणं असे भरपूर गाणे जगसंबंधी यूट्यूब चॅनलवर जाऊन बघू शकता. त्याच्यातून राजा तुम्हाला राजा ह्या गाण्याला तब्बल 113 मिलियन रोजी क्रॉस झालेले बेसिक मेगाफोन आणि महाराष्ट्रभर महाराष्ट्रामध्ये तर पूर्ण अमेरिकाचे गाणं वाचते. तर थँक्यू सो मच. तुमच्यासोबत त्या गाण्याचे 2 वेळी सादर करतो. राजा तू म्हणा राजा रे राणी रे राजा तू म्हणा राजा रे राणी मी तो राणी रे सनम तू म्हणा सारम रे सनम तू म्हणा सारम रे जनमी मी तू जानम रे राजा मी तू राजा रे राणी तू माझी राणी रे. रोज रोज देखो तुझे महिना प्यार खाऊं मरे. रोज रोज देखो तुझे महिना प्यार खाऊं मरे. तूच म्हणाला रे कुमार आई बात सांगू तुझे. तूच म्हणाला रे कुमार आई बात सांगू तुझे. सनम तू म्हणा सारम रे सनम तू म्हणा सारम रे जनमी मी तुझी जानम रे राजा तू म्हणा राजा रे जनमी मी तुझी राणी रे. धन्यवाद. याचा मुख्य उद्देश म्हणजे वृद्धाश्रम उभारणी. या ठिकाणी ज्यांना कोणाला आर्थिक मदत करायची आहे या वृद्धाश्रमासाठी कृपया त्यांनी या ठिकाणी 2 मेंबर बसलेले आहे योगिता राजे यांच्याकडे आपली आर्थिक मदत आपल्या नावासोबत त्या ठिकाणी जमा करायची आहे. यानंतर श्रीमती हेमंत टाकसे यांनी आपला पुरस्कार स्वीकारण्यासाठी कृपया मंचावर यायचा आहे. पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी. झोकून आशा चालत राहतू गाडून टाक भीती. पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी. हो झोकून आशा चालत राहतू गाडून टाक भीती. मागू नको आधार शोध तुझं तू दाड घालू नको तू साध कुणाला. तुझ्या हातीन तोर जरा लागू दे जोर तुझा दिसू दे रंग जगाला. होर पुढा तू सोड निराश तुझा
पान पेटू देऊरी पायी भुकाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोपून आशा चालत राहतो काढून टाक भीती पायी भुकाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोपून आशा चालत राहतो काढून टाक भीती येईल ओंजळीत जग सार आपसुक सामील होती र दिशा सपान साकळल पापणीच्या खाचरीत चढू दे त्याची र नशा खिंडार पडू दे धार सरू दे उजेड पडू दे तुझा नशीब चावर गाडीत मागर हिरला बघन तुझ्या होईल दिवस तुझा उद्याचा होईल दिवस तुझा मागू नको आधार शोध तुझं तू दाड घालू नको तू साध कुणाला. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या ठिकाणी सर्वप्रथम या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन करणारे आमचे भूषण भाऊ सरदार यांना आपण संस्था चालवत असताना जेवढे धन्यवाद द्यावं तेवढे कमी. त्याच्यामुळे मी जे बसलेले पुरस्कारचे यांना एक विनंती करतो का या संस्थेच्या नावाने आपण सर्व आपल्या जागेवर बसून भूषण भाऊ सरदार यांच्यासाठी टाळ्या वाजावं अशी मी आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करतो. आणि आपल्या सर्वांचा जास्त वेळ नाही होता या ठिकाणी प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या नाशिक पुणे नगरीमध्ये हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांना सर्वांना वंदन करून या ठिकाणी BSF बहुउद्देशीय संस्था अमरावती त्याच पद्धतीने अपेक्षित नाईक न्यूज व संत कबीर बहुउद्देशीय संस्था बुलढाणा आज आपल्या सर्वांना या ठिकाणी आनंद होतोय. त्याच्या कार्यक्रमाप्रसंगी यांचे प्रमुख पाहुणे या नाशिकचं भूषण या नाशिकचं रत्न आपण त्यांना कितीही या ठिकाणी पदवी दिले ते कमीच आहे असे आपले सर्वांचे लाडके डॉक्टर अनुरुद्ध धर्माधिकारी साहेब या ठिकाणी मंचावर बरेचसे प्रमुख पाहुणे उपस्थित आहेत. सर्वांचे जर नावं घेतला तर वेळ जास्त जाईल. सर्व मंचावरील उपस्थित प्रमुख पाहुणे आणि आपण सर्व सैनिक आपण राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये या ठिकाणी शेतकरी क्षेत्रामध्ये डॉक्टरकी क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे काही उल्लेखनीय कार्य आपल्या हातून या ठिकाणी झालेले हा जो सन्मान आहे महाराष्ट्र नायक हा कोणालाही या ठिकाणी मिळत नसतो. आपल्या कार्याची दखल घेऊन जे काही संस्था या ठिकाणी कामकाज करते या संस्थेने पूर्ण महाराष्ट्रभरातून जिल्ह्याभरातून तालुक्याभरातून या ठिकाणी जे काही मान्यवर या ठिकाणी बोलवलेले जे पुरस्कारते या ठिकाणी बोलवलेले त्या पुरस्कारांना जो काही आजचा महाराष्ट्र नायक या ठिकाणी किताब मिळाला मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि भावी वाटचालीस आपल्याला या ठिकाणी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. या ठिकाणी भूषण भाऊंना मी विनंती करतो आपण जे काही या ठिकाणी संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत जे काही कामकाज केलेलं आहे भविष्यात बी असंच कामकाज आपलं या ठिकाणी पुढे चालू द्या. जी काही मदत या ठिकाणी लागेल ती मदत आपण वेगवेगळ्या संस्थांमार्फत किंवा वैयक्तिक या ठिकाणी तुम्हाला सर्व असं शब्द या ठिकाणी तुम्हाला देतो. आणि आलेल्या सर्व मान्यवरांचं आणि सर्व या ठिकाणी जे काही पुरस्कार वेगवेगळ्या भागातून आलेले
आपल्या सर्वांचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो. आम्ही थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझ गोष्ट हाय पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची, परवा बी कुणाची, परवा बी कुणाची. झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, हा झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला. अरे काट कुट वाट मंदी बोचती त्याला, रगत निघल तरी बी हसल शाबासकीची, रगत निघल तरी बी हसल शाबासकीची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची. मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची. मन शुद्ध तुझं गोष्ट हाय पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची. औक्ष म्हणजे मोठी लढाई, मोठी लढाई. अन हत्याराचं फुलावाने घाव बिघाई, घाव बिघाई. औक्ष म्हणजे मोठी लढाई, अन हत्याराचं फुलावाने घाव बिघाई. गळ्यामध्ये पडल त्याच्या माई जयाची, गळ्यामध्ये पडल त्याच्या माई जयाची. तू चाल पुढं, तू चाल पुढं, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची. मन सुद्धा तुझा गोष्ट हाय पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची. मन सुद्धा तुझा गोष्ट हाय पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा बी कुणाची. सोचा कहाँ था ये जो हो गया, माना कहाँ था ये लो हो गया. चुटकी कोई काटो ना है हम तो होश में, कदमों को थामो ये है उड़ते जोश में. बादल पे पाँव है या झूठा गाँव है, अब तो भाई चल पड़ी अपनी ये नाव है. बादल पे पाँव है या झूठा गाँव है, अब तो भाई चल पड़ी अपनी ये नाव है.
या झूठा गाँव है, अब तो भाई चल पड़ी अपनी ये नाव है। बहुउद्देशीय संस्था अमरावती तसंच उद्योगशील नायक आणि संस्थेमध्ये बहुउद्देशीय संस्था बुलढाणा यांच्या सशक्त विद्यमाने आज जो महाराष्ट्र नायक राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा आयोजित केलेला आहे त्या ठिकाणी उपस्थित राहताना खूप आनंद होता. आमच्या उपस्थित सगळे मान्यवर सगळ्याची नावं घेण्याची आवड आहे आणि इतरही खूप कार्यरत त्यातही आमचे मित्र ISPC नागेश्वर 20 किलोमीटरच्या विंडर्सच्या हरिप्रभू आणि त्याच्याबरोबर आयोजक आणि त्यांच्या सर्व सहकारी रोशन चव्हाणे या पुरस्काराचे वितरण पुण्यश्लोक कायदेदेव भोकर यांच्या जयंतीच्या दिवशी होत आहे. हा खूप चांगला योग आहे. मला खात्री आहे त्यांच्या जयंतीनिमित्तच हा पुरस्कार सोहळा आहे. त्यांच्या 301वी जयंती आहे आणि सर्व पुरस्कारांची मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांची कामगिरी केली आहे. अगदी मनापासून अपेक्षा न ठेवता ही कामगिरी केलेली आहे त्याची मी पावली आहे. त्याबद्दल मी आज सर्व संस्था आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन करतो, आभार मानतो की त्यांनी समाजाला प्रोत्साहित करण्यासाठी हा अतिशय सुंदर कार्यक्रम आयोजित केलेला आहे. भविष्यातही त्यांनी असेच कार्यक्रम आयोजित करून नवीन नवीन लोकांना प्रोत्साहन देत राहावं अशी आशा व्यक्त करतो. त्यांना आवाहन करतो आणि सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हळव्या स्पर्शाने खुलते नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते. हुरहुर त्या सांजेला कधी एकटेच झुलते. सावरते बावरते झडते अडखळते का पडते. कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते. मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते. अनक्षणात फिरून आभाळाला भिडते. मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गैवरते. मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गैवरते. मन उधाण वाऱ्याचे
झुणझुणते गुणगुणते कधी गुंतते हरवते कधी गहिऱ्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते तळमळते सारखे बापडे न कळत का भरकटते कधी मोहाच्या 4 क्षणांना मन हे वेडे फुलते जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते आवडे तरी भासांच्या मागून पडते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे सामाजिक क्षेत्रामध्ये वेगळ्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना आपण महाराष्ट्र आणि 2025 या घायल परिंदा है तू दिखला दे जिंदा है तू बाकी है तुझ में हौसला तेरे जुनू के आगे अंबर पनाहे मांगे कर डाल तू जो फैसला रूठी तकदीरें तो क्या टूटी शमशीरें तो क्या टूटी शमशीरों से ही हो कर हर मैदान फतेह कर हर मैदान फतेह कर हर मैदान फतेह रे बंदे हर मैदान फतेह कर हर मैदान फतेह कर हर मैदान फतेह कर हर मैदान फतेह रे बंदे हर मैदान फतेह इन गर्दिशों के बादलों पे चढ़ के वक्त का गिरेबा पकड़ के पूछना है जीत का पता जीत का पता मी मगापासून बघतोय पुरस्कार सोहळा चालू आहे पण कोणाचं मन लागत नाहीये कोणी टाळ्या वाजवत नाहीये तर मी तुमच्यासाठी कविता ऐकवतो सगळे रेडी आहात का ऐकण्यासाठी सगळ्यांचं लक्ष आहे का टाळ्या वाजवून सांगणार सगळ्यांचं लक्ष आहे का तर मी असं लिहिलं होतं एक काम करा शीर्षक तुम्ही दिला हिंदी पण शीर्षक त्याला बोलत नाहीये शीर्षक तुम्ही देऊ शकता सुरू करतो जन्नत की सैर भी कुछ काम की नहीं जन्नत की सैर भी कुछ काम की नहीं अगर तेरे मन में सुकून की लहर नहीं जन्नत की सैर भी कुछ काम नहीं अगर तेरे मन में सुकून की लहर नहीं महबूब की रौनक भी फीकी सी लगे लहरों की रौनक भी फीकी सी लगे जब अपने के प्यार की कोई खबर नहीं दौलत से बढ़ जाए दौलत से बढ़ जाए चाहे सारा जहां पर दिल को चैन मिले ऐसी हर डगर नहीं रिश्तों की गर्माहट की असली दौलत है रिश्तों की गर्माहट की असली दौलत है वरना चमकते सूतों में भी कोई असर नहीं शेवटचे बंद करो मुस्कुराहट खरीद के बाजार से चाहे मुस्कुराहट खरीद के बाजार से चाहे मगर सुकून दिख जाए इसका कोई शहर नहीं शेवट से लाई जी ले हर पल को अपने पल की छाव में जी ले हर पल अपने पल की छाव में क्योंकि सांसों का सफर हमेशा उम्र भर नहीं हमेशा उम्र भर धन्यवाद सर इन मुट्ठियों में चांद तारे भर के आसमां की हद से गुजर के हो जा तू भीड़ से जुदा भीड़ से जुदा भीड़ से जुदा कहने को चल रहा है तू लोहे का चल रहा है तू टूटी शमशीरों से ही हो कर हर मैदान फतेह
दिया ना उम्मीदियां तेरे पीछे पीछे रास्ते ये चल के बाहों के निशानों में ढल के ढूंढ लेंगे अपना आशियां अपना आशियां अपना आशियां लम्हों से आंख मिला के रख दे जी जान लड़ा के टूटी शमशीरों से ही हो हर मैदान फतेह कर हर मैदान फतेह कर हर मैदान फतेह बंदिया हर मैदान फतेह कर हर मैदान फतेह कर हर मैदान फतेह कर हर मैदान फतेह बंदिया हर मैदान फतेह कर हर मैदान फतेह कर हर मैदान फतेह कर हर मैदान फतेह बंदिया हर मैदान फतेह रास्ते भागे पाँव से आगे जिंदगी से चल कुछ और भी मांगे रास्ते भागे पाँव से आगे जिंदगी से चल कुछ और भी मांगे क्यों सोचना है जाना कहाँ जाए वही ले जाए जहाँ बेसब्रियाँ 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 कदमों पे तेरे बादल झुकेंगे जब तक तुझे एहसास है जागीर तेरी तेरा खजाना ये तश्नगी है ये प्यास है क्यों रोकना अब ये कारवां जाए वही ले जाए जहाँ बेसब्रियाँ 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 क्या ये उजाले क्या ये अंधेरे दोनों से आगे है मंजर तेरे क्यों रोशनी तू बाहर तलाशे तेरी मशाले अंदर तेरे क्यों ढूंढना पैरों के निशान जाए वही ले जाए जहाँ बेसब्रियाँ बेसब्रियाँ बेसब्रियाँ
यही रास्ता है तेरा, तूने अब जाना है। हाँ यही सपना है तेरा, तूने पहचाना है। यही रास्ता है तेरा, तूने अब जाना है। हाँ यही सपना है तेरा, तूने पहचाना है। तुझे अब ये दिखाना है। तुझको आंधियां या जमीन और आसमां पाएगा, जो लक्ष्य है तेरा, लक्ष्य तो हर हाल में पाना है। मुश्किल कोई आ जाए तो, पर्वत कोई टकराए तो, पर से चाहे अंबर से आग लिपटे चाहे पैरों से नाग, पर से चाहे अंबर से आग लिपटे चाहे पैरों से नाग, पाएगा जो लक्ष्य है तेरा, लक्ष्य तो हर हाल में पाना है। सहभाग घेतलेला आपल्या सर्वप्रथम या ठिकाणी जो पुरस्कार सोहळा आपण आयोजित केला तर त्याचं निमित्त होतं की बा आपल्याला सन्मानातून प्रदर्शन साकारायचं आहे। तर BSF बहुउद्देशीय संस्था अमरावती, संत कबीर बहुउद्देशीय संस्था बुलढाणा आणि उपेक्षित नायक न्यूज या तिन्ही संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र नायक राज्यस्तरीय पुरस्कार होते। तर कार्यक्रमाला जवळपास 400 ते 500 लोकांची या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून उपस्थिती होती आणि आज या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्राला से जो कोई चले, धरती हिले कदमों तले, तू चल यूं ही अब सुबह शाम, रुकना झुकना नहीं तेरा काम, तू चल यूं ही अब सुबह शाम, रुकना झुकना नहीं तेरा काम, पाएगा जो लक्ष्य है तेरा, लक्ष्य तो